नमस्कार मित्रांनो, आज आपण हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा का साजरा केला जातो, त्याच्या भगवान रामाशी काय संबंध आहे, या दिवशी आपण कोणत्या नवीन वस्तू खरेदी करू शकतो आणि गुढीपाडवा सण कसा साजरा करावा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम गुढीपाडवा म्हणजे काय ते समजून घेऊया. गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. मराठी आणि कोकणी संस्कृतीचा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला हा सण येतो. या दिवसापासून नवीन पंचांग मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याला अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहेत. असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचा आणि शुभ कार्याचा दिवस मानला जातो. आता पाहूया गुढीपाडव्याच्या भगवान रामाशी काय संबंध आहे. रामायणानुसार भगवान रामांनी रावणाचा पराभव करून आणि 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्यात परत येताना लोकांनी आनंदाच्या घरांवर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली. ही गुढी म्हणजे विजय, आनंद आणि धर्माचा अधर्मावर झालेला विजय याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच गुढी ही विजयध्वज मानली जाते. ती घराच्या दारात किंवा खिडकीत उंच बांबूच्या काठीला बांधली जाते. गुढी पाहिल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो अशी मान्यता आहे. आता गुढीपाडवा कसा साजरा केला जातो ते पाहूया. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात, अभंग स्नान करतात आणि नवीन कपडे परिधान करतात. घर स्वच्छ करून दारात सुंदर रांगोळी काढली जाते. नंतर घरच्या बाहेर गुढी उभारली जाते. गुढी तयार करताना एक काठीवर रेशमी कापड म्हणजेच काठीवर बांधले जाते. त्यावर साखरेची गाठी, नीमची पाने, फुलांचा हार आणि वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. ही गुढी विजय आणि समृद्धीचा प्रतीक आहे. गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा देखील आहे. कडुलिंब कडू असतो आणि गूळ गोड असतो. याचा अर्थ जीवनात सुख दुःख दोन्ही येतात, पण आपण दोन्ही स्वीकारले पाहिजेत. आता पाहूया गुढीपाडव्याला आपण काय खरेदी करू शकतो. हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जात असल्यामुळे अनेक लोक नवीन वस्तू खरेदी करतात. उदाहरणार्थ नवीन कपडे, सोनं किंवा चांदी, नवीन भांडी, घरासाठी सजावटीच्या वस्तू, नवीन वाहन, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य, अशा भरपूर काही वस्तू या दिवशी खरेदी केल्या जातात. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात लक्ष्मी आणि समृद्धी घेऊन येतात. म्हणून आपल्याकडनं जमेल ती वस्तू या दिवशी नक्की खरेदी करावी. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर तो नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. या दिवशी लोक नवीन संकल्पना करतात, नवीन कामे सुरू करतात आणि सकारात्मक विचारांनी वर्षाची सुरुवात करतात. म्हणूनच गुढीपाडवा हा आनंद, विजय आणि समृद्धीचा सण आहे. गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. मित्रांनो, तुम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतात ते कमेंटमध्ये
जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.